नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज आम्हाला आहे ना नाशिकला जायचं आहे. त्याच्यासाठी आज आम्ही निघालो 12 वाजताच गवत काढायला गायला आणि गोऱ्याला. तर आज संध्याकाळचं आणि उद्या सकाळचं गवत काढून ठेवायचं. तर पप्पा येणार आहे इथं आणि आम्ही दोघं पण जाणार आहे. तर बघा आज काय होतं. आज हवा सुटली आहे खूप. पाऊस वगैरे काय 2-3 दिवसापासून पाऊस नाही आणि मी 2 दिवस झाले त्याचं व्हिडिओ काय टाकलं नाही, कारण की आपलं हे सोयाबीनमधलंच काम चालू होतं, गवत वगैरे काढायचं. आज पण परत 2-1 वजी काढून घेऊ. थोडंच राहिलं आता कोपऱ्याला सोयाबीन पूर्ण अशी एवढी झाली होती. सोयाबीन बाहेर दिसते ना. बोला. नमस्कार. रोजचं जे आपलं रेल्वे चांगली, पावसाचं प्रमाण थोडंफार कमी झालं आणि पिकं वगैरे सगळे चांगली. त्याच्यानंतर आता 1-2 कमेंट्स होत्या की आपण जो व्हिडिओ डाळिंब बागाचे टाकले तर 1-2 दादांनी कमेंट केलं की तुम्ही याच्याबरोबर बाग पण लावा. तर आपण ऑलरेडी बाग लावला आहे. त्यांनी बघितलं नसेल व्हिडिओ बघितले नसतील, त्यांनी बागेचे बघितले असतील तरी बरेच कमेंट केले असेल, असं होऊ शकतं. पण मग त्यांनी नसेल बघितले तर आपले डाळिंब बाग पण आहे, तर त्यांनी ते पण जाऊन व्हिडिओ बघा. तर चला पहिलं आता गवत वगैरे काढून घेतो. तर हे बघा निघालो आम्ही आता नाशिकला. आम्ही निफाडच्या पुढं पण आलो आता, भरपूर लांब, म्हणजे आता नाशिक इथून काहीतरी थोडंसं लांब राहिले. तर नाशिकला कशासाठी चाललो हे सांगितलंच नाही मी मगाशी, तर म्हटलं आता सांगू. तर मुलांना पण घ्यायला जायचं आहे आणि गणपती उत्सव पण सुरू झाले. तर म्हटलं गणपतीचं बघून वगैरे येऊ. आणि आमची जिथं आम्ही राहतो तिथं गल्लीमध्ये गणपती, आमच्यासाठी आरती पण आहे. आरती पण करायची आम्हाला दोघांना, तर त्यासाठी पण चाललो आहे आम्ही. आणि मुलांना पण घेऊन यायचं आहे. तर मुलांना आता पित्र वगैरे पण आले, तर सुट्ट्या पण 4-5 दिवस आहे. तर त्याच्यामुळं मग परत दिवाळी नंतरच सुट्ट्या राहतील त्यांना. तर एवढ्या दिवसापर्यंत ते थांबणार नाही. त्याच्यामुळं मग म्हटलं आता घेऊन येऊ आणि मग परत दिवाळीला आणता येईल. तर चला आता चाललोच आहे. तर हे बघ आम्ही पोचलो नाशिकला आणि आमच्या गल्लीमध्येच गणपती बसवलेलं आहे. तर गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं आल्याबरोबरच आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो. आणि फ्रेश झाल्यानंतर लगेच आरतीला तयार झालो, रेडी. तर मुलांना पण आरती करायला सोबत घेतलं होतं. तर खाली छोटासा गणपती बसवलेला आहे, तर त्यांना दोघांना ती आरती करायला लावली आणि आम्ही दोघांनी आरती केली. आणि आमच्या इकडच्या गल्लीतले सगळे मंडळी खाली उभे होते. आम्ही स्टेजवरती आरती करत होतो. तर आमच्या इकडचे सगळ्या बायका आणि माणसं, मुलं सगळे एकदम इतके मस्त, इतके चांगले. गल्ली खूप भारी आमचे, एकदम मस्त. तर आरती वगैरे झाली. त्याच्यानंतर आमच्याकडे डान्स वगैरे पण असतो आणि काही गेम वगैरे पण खेळता मस्त. तर पुढे बघाच. तर हे बघा आम्ही डान्स वगैरे जेवण वगैरे करून लगेच डान्स प्रोग्रामला सुरू केला आणि काही गेम वगैरे पण खेळलो मस्त. आणि ह्या आमच्या गल्लीतल्या बायका वगैरे. तर आम्ही जसं गावाकडच्या मातीसोबत जोडलेलो आहे तसं इकडं पण आम्हाला यावं लागतं, कारण की आमचे मुलं आणि आई पप्पा सगळे म्हणजे आमची फॅमिली इथंच कंप्लीट होते. त्याच्यासाठी आम्हाला इकडं 1-2 दिवस तरी यावंच लागतं. आम्हाला जेव्हा आठवण आली मुलांची, आई पप्पांची, त्यावेळेस आम्ही येत असतो. आणि तर त्याच्यानंतर मी आणि पंकजाने पण थोडासा डान्स केला. तर मुलांसोबत असं काहीतरी थोड्या दिवसाने आल्यानंतर आनंद, म्हणजे इतका आनंद होता, तो आनंद तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत, इतका आनंद होतो. तर इथं आम्ही दोघींनी डान्स वगैरे ते केला आणि तिला मी एकदम असं जोरात घर फिरवलं. पण पुढे तुम्हाला दिसेलच, डायरेक्ट उचलूनच घेतलं होतं मी तिला.